मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जागतिक आर्थिक मंचाचे संस्थापक अध्यक्ष क्लॉस श्वाब यांची भेट घेतली। जागतिक आर्थिक मंचाचं आयोजन दरवर्षी ज्यांच्या पुढाकारातून केलं जातं त्या क्लॉस श्वाब यांची मुख्यमंत्र्यांनी भेट घेतली। हरित ऊर्जा, इलेक्ट्रिक वाहनं, उद्योग जगतातील अनेक नवीन घडामोडींवर या दोघांमध्ये यावेळी चर्चा झाली। महाराष्ट्राच्या विकास भरारीला त्यांनी यावेळी शुभेच्छाही दिल्या। दावोसमध्ये महाराष्ट्र दालनाचं उद्घाटन देखील मुख्यमंत्र्यांनी केलं। यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत, तामिळनाडूचे मंत्री TRV राजा तसंच केंद्र आणि राज्य सरकारचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। पुढचे 2 दिवस भरगच्च कार्यक्रमांचे असणार आहेत। महाराष्ट्रासाठी विक्रमी सामंजस्य करार यात होणार आहेत आणि विविध कंपन्यांसोबत बैठकाही होणार आहेत। मुख्यमंत्री फडणवीस यांनी बैठकीच्या पहिल्याच दिवशी काल विविध देशातील उद्योजकांच्या भेटी घेतल्या। KPMG इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी SD नागपूरवाला यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। कौशल्य, स्वच्छ भारत, डिजिटायझेशन, महाराष्ट्र इनोव्हेशन हब आणि कृत्रिम बुद्धिमत्ता इत्यादी विषयांवर यावेळी चर्चा झाली। मर्क्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी व्हिन्सेंट क्लर्क यांच्याशी एक फलदायी बैठक झाल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे। महाराष्ट्राचं लॉजिस्टिक भविष्य आणि वाढवण बंदराचं जागतिक ट्रान्सशिपमेंट हबमध्ये रूपांतर करण्याबाबत यावेळी चर्चा झाली। कॉग्निझंटचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविकुमार एस यांच्यासोबत दावोस इथं मुख्यमंत्र्यांची भेट झाली। नागपूर, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर इथं कार्यालय स्थापन करण्यावर मुख्यमंत्र्यांनी भर दिला। वेल्सफन वर्ल्डचे संस्थापक आणि अध्यक्ष अलकृष्ण गोयंका, HCCचे कार्यकारी उपाध्यक्ष अर्जुन धवन यांनी देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली।